भाजपचे उन्मेष पाटील हातात मशाल घेणार आहेत। उन्मेष पाटलांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश होणार आहे। कमळवाले पाटील आता मशाल घेऊन जळगाव मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरते। पहा बुलेटिनच्या सुरुवातीलाच या संदर्भातला आमचा खास रिपोर्ट। भाजपचे उन्मेष पाटील हातात मशाल घेणार। उन्मेष पाटलांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश। कमळवाले पाटील मशाल घेऊन जळगावातून लढणार। जळगावचे भाजपचे खासदार उन्मेष पाटलांनी भाजपला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतलाय। भाजपने जळगावमधून तिकीट नाकारल्यानंतर उन्मेष पाटील नाराज होते। नाराज उन्मेष पाटील हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गळाला लागले। उन्मेष पाटलांनी सकाळी संजय राऊतांचं मुंबईतलं घर गाठलं। तिथे राऊतांची भेट न झाल्यानं पाटील सामनाच्या ऑफिसमध्ये भेटीसाठी गेले। राऊत मित्र असल्यानं भेटायला आल्याचा दावा पाटलांनी केला। संसदेच्या सभागृहात सोबत काम केलेलं आमची राऊत साहेबांची त्या सगळ्या सहकाऱ्यांची कायम चर्चा होत असते। त्या निमित्ताने आज मी संवाद साधायला आलेला आहे। त्यामुळे प्रत्येक गोष्टीच्या मागे आपण राजकारणाकडे बघू नका। राजकारणाच्या पलीकडे मैत्री जपली पाहिजे। आजकाल ती जपली जात नाही, ती जपण्याचा हा प्रयत्न आहे, बाकी काही नाही। संजय राऊतांनी देखील उन्मेष पाटील अस्वस्थ असल्याचं सांगून टाकलं। पाटलांनी मन की बात सांगितल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। त्यांची प्रतिमा उत्तम आहे, तरी त्यांचं उमेदवारी कापल्याबद्दल आम्हाला आश्चर्य वाटलं। ते अस्वस्थ आहे ते नक्कीच। त्यांची आमची मैत्री जुनी आहे आणि त्यांच्या मन की बात त्यांनी सांगितली। उद्यापर्यंत तुम्हाला बातमी मिळेल। उन्मेष पाटलांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली। त्यानंतर त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार असल्याचं सांगितलं। उद्या जो विषय आहे तो आपल्याला त्यांच्या माध्यमातून कळेल आणि जळगावचा उमेदवार त्यानंतर जाहीर होईल। पक्षप्रवेश करणार का? पक्षप्रवेश उन्मेष पाटील यांचा होईल। थोडा वेळ थांबा, आपल्याला कळेल। उद्यापर्यंत निर्णय होईल पक्षप्रवेश। बघूया। पक्षप्रवेश मुंबईला की जळगावला होणार? मुंबईला। जळगावातून स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आल्यानं उन्मेष पाटील नाराज होते। या नाराजीतूनच त्यांनी आता हातातलं कमळ बाजूला ठेवत मशाल हाती घेण्याचा निर्णय घेतलाय। उन्मेष पाटलांनी भाजपला रामराम ठोकल्यानं गिरीश महाजनांसमोर स्मिता वाघ यांना निवडून आणण्याचं मोठं आव्हान उभं ठाकलंय। स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।